तो विश्वंभर दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे का, त्यामुळे त्याच्यावर भरोसा नाहीच आहे. पण आपण सगळे घरात आहोत, एकत्र आहोत, सुरक्षित आहोत. पण प्रीतम बाहेर एकटाच आहे. त्या विश्वंभरनी आपली सगळी माहिती काढली असणार आहे. त्याने प्रीतमला काही इजा करू नये एवढंच वाटतंय मला. नाही हे बघ, तुझ्या निर्णयाच्या विरोधात नाहीये मी, पण शेवटी बाप म्हणून काळजी वाटणारच ना. श्रीकांत, मी पण आई आहे. तुला काय वाटतं मला प्रीतमची काळजी नाही वाटत आहे? पण प्रीतमनी काय केलंय हे विसरलायस का तू? त्या मुलामुळे त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला किती त्रास भोगावा लागतोय. आणि प्रीतम जर घरी आला तर तुला काय वाटतं प्रिया त्याच्यासोबत एका छताखाली राहू शकणार आहे? प्रीतमनी जे काही केलंय ना, त्यानंतर प्रिया या घरातनं निघून जाईल. म्हणून मला प्रीतमला बाहेर काढावं लागलं. पण तू काळजी नको करूस. आपल्या घरात अशी काही माणसं आहेत ज्यांना माझ्या आदेशाचा काही फार फरक पडत नाही. पारू, पारू, पारू. श्रीकांत, तुला जी काळजी वाटत होती ती पारूला सांग. देवळात जे काही घडलं त्याचा तो विश्वंभर बदला घेऊ शकतो ग. आणि इथं आपण सगळे एकत्र आहोत, सुरक्षित आहोत. पण प्रीतम कुठे राहत असेल, काय खात असेल, काहीच माहित नाहीये. पारू, कुठे आहे तो? म्हणजे तुला माहित असेलच ना? कुठल्या तरी हॉटेलमध्ये. होय, म्हणजे तसंच. म्हणजे ठीक आहेत ते, म्हणजे असतील. तुम्ही नका काळजी करू, त्यांना काय बी नाही होणार. कुठल्या हॉटेलमध्ये आहे तो पारू? त्याला माझ्या घरात घ्यायचं नाही असं मी बजावलं होतं ना. तुमच्या घरात नाही घेतलं, आमच्या घरात घेतलं. म्हणजे